रस्त्यावरती फेरीवाल्याची खूप समस्या आहे. संध्याकाळी एवढी ट्रॅफिक जाम होऊन जाती की टू व्हीलर चालवणं अवघड होऊन जातं. पालिकेवाले ते थोडं त्रास देत आहे आम्हाला. मग आम्ही केनेकर साहेबाकडे गेलो, भुमरे साहेबाकडे गेलो. मग त्यांनी आमची मंडी बसून दिली, पुन्हा आम्हाला उठून दिलं होतं. यहाँ पे समस्या बोलो तो ये पार्किंग का बहुत बड़ा हेडेक है। यहाँ पे ये एकदम मेन मार्केट है, चौक है। यहाँ पे चौक से मेरे हिसाब से मानना है कि कम से कम 200 फुट तक एक भी गाड़ियाँ नहीं होना चाहिए। काय नाही, रस्ते, वीज, पाणी हे वेळच्या वेळेवर दिलं तर फार चांगलं होईल. फक्त महानगरपालिकेने बेजार करू नये, आम्हाला व्यवस्थित बसू द्यावा, एवढंच मागणं आहे, आमचं काही नाही. त्या दुकाना रोडावर फेकून दिल त्या आणि दुकाना इथं पूर्ण जाळी लावून घेतली होती. मला इथं बसण्यासाठी, गोरगरिबांसाठी जे कोणी महापौर येतील त्यांनी जागा दिली पाहिजे बसण्यासाठी. बस बाकी दुसरी काही अडचण तर काही म्हणता नाही येणार. हा, विकास तर होतोय पण जेवढ्या गतीने पाहिजे तेवढा होत नाही आहे. पाण्याचा प्रश्न बरेच वर्षापासून प्रलंबित आहे, तर लवकरात लवकर व्हावं असं वाटतं. नमस्कार, मी कोमल ठोंबरे. त्याचं काय महाराष्ट्राच्या विकासाचं काय या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महानगरपालिकेच्या निवडणुकांची चर्चा रंगली आहे. आज तिसऱ्या दिवशी आम्ही लोकांशी संवाद साधतोय. शहरात काम झालंय का, काय अपेक्षा आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आलोय गारखेडा परिसरात. आता तुमचं नाव काय आणि तुम्ही दिवसभर इथंच असता का? हाँ, मेरा यहाँ पे दुकान है, हाउस ऑफ क्लीनिंग मतलब की दुकान है मेरा. मैं यहाँ पे लगभग 15 साल से बिजनेस करता हूँ. और यहाँ पे समस्या बोलो तो ये पार्किंग का बहुत बड़ा हेडेक है. यहाँ पे ये एकदम मेन मार्केट है, चौक है. यहाँ पे चौक से मेरे हिसाब से मानना है कि कम से कम 200 फुट तक एक भी गाड़ियाँ नहीं होना चाहिए. यहाँ पे गाड़ी वालों का बहुत ज़्यादा पार्किंग का बहुत बड़ा प्रॉब्लम है. हम लोग यहाँ पे रोज़ दुकानदार और कस्टमर से हमारा वाद विवाद होता है, क्योंकि कस्टमर आप पे आते, गाड़ी सामने खड़ी है और कस्टमर आता है हमारी दुकान में गाड़ी पार्क करता है, हम उनसे मना करते, वो हम पे चिढ़ जाते हैं. हम लोग कहाँ पार्क करें, हम लोग कहाँ पार्क वो बोलते हम लोग रोड पे निकल कहाँ करेंगे. अब गाड़ी वाला बोलते हम रोड पे लगा रहे. तो मेरा ऐसा बोलना है कि भाई ये पार्किंग की जगह यहाँ पे गाड़ी नहीं रहनी चाहिए, ऐसा मेरा बोलना है. और दोनों को तकलीफ, गाड़ी वालों को भी तकलीफ है, हमको भी तकलीफ है. तो गवर्नमेंट को या कॉर्पोरेशन का ऐसा कुछ सोल्यूशन निकालना चाहिए. देखो ये लोग भी ना, आज गरीब लोग ये पेट भरे, सब बात सही है, क्योंकि हमको भी तकलीफ, हम भी यहाँ पे करोड़ों रुपये इन्वेस्टमेंट करके बिजनेस कर रहे हैं. तो उस कॉर्पोरेशन को कुछ भी उसका सोल्यूशन निकालना चाहिए कि भाई इतने मीटर गाड़ियाँ नहीं हो, या उनको कोई होकर जोन देना चाहिए. ऐसा कुछ व्यवस्था होनी चाहिए. बरं, काय वाटतं कोण निवडून येईल, कोण पाहिजे तुम्हाला? नहीं, पक्ष सभी अच्छे हैं, लेकिन मेरा ऐसा व्यक्तित्व मत है कि अभी आज नरेंद्र मोदी हमारे देश में बहुत अच्छे प्रधानमंत्री है और हमें काफ़ी सालों के बाद में एक नंबर हमें व्यक्ति मिला है. और मेरा तो हमेशा पक्ष भाजपा को जाएगा. उन्होंने बहुत सिंसियरली काम किया है और यहाँ पे औरंगाबाद में नहीं, पूरे देश में उन्होंने बहुत अच्छा काम किया. तो मेरा व्यक्तित्व मत है कि मैं भाजपा को चाहूँगा. बरं, दादा कुठल्या भागात राहता तुम्ही? मी पुंडलिक नगरला. बरं, मग काय काय प्रॉब्लेम आहे दैनंदिन जीवनात इकडे? पाणी वगैरे, कचरा वगैरे व्यवस्थित आहे का? पाण्याची समस्या आहे. 8 दिवसातून एकदा पाणी येतं आपल्या एरियामध्ये. हां, परत या रस्त्यावरती फेरीवाल्याची खूप समस्या आहे. संध्याकाळी एवढी ट्रॅफिक जाम होऊन जाती की टू व्हीलर चालवणं अवघड होऊन जातं. हे तुम्ही बघत असाल, इथे पूर्ण हे फेरीवाले गाड्या किती पुढे घेतात रोडपर्यंत. संध्याकाळी कंपन्याच्या बसेस वगैरे सुटता, सकाळी दुपारी समजा स्कूलच्या बस येतात, पुन्हा ट्रैफिक जाम हो जाती. गुंडागर्दी हमको हमारे जीव को धोखा है. हकीकत हम उनसे वाद विवाद करना, हमारे को हमारी जान का धोखा ये हकीकत. क्योंकि लोग रोड पे, अच्छा कॉर्पोरेशन को फ़ोन करते हैं तो उनकी गाड़ी आती है, 2 मिनट में पूरा रोड साफ़ कर, फिर वो आ जाते हैं. ये बहुत बड़ा हेडेक है. आज हम लोग बिजनेस कर रहे हैं कि हमारी जान को बिल्कुल 100% धोखा है. ये 100% धोखा है और उसका कोई इसकी सेफ्टी नहीं हम लोगों को. असा इश्यू आहे. समजा महानगरपालिकेची गाडी अतिक्रमणला फ़ोन केला तर ते येतात, पण ते आल्याबरोबर ते समजा थोड्या वेळासाठी गायब होऊन जातात. परत जे ते प्रॉब्लेम यहाँ पे इस चौक में ऐसा व्यक्तित्व मत है मेरा कि एक पुलिस कंटिन्यू यहाँ पे होना चाहिए. ये हॉकर जोन को नो हॉकर जोन करना ही पड़ेगा आपको. यांना नाही का सेपरेट कुठेतरी जागा द्यायला पाहिजे की ते इथे त्यांना इथे यायलाच नाही पाहिजे. मग काय वाटतं कोण हा बदल करेल, कोण पाहिजे? आता मॅम आता 7-8 वर्षापासून, तर आता 10 वर्षापासून सुद्धा इलेक्शन झालेले नाही. आता बघू, आता सगळे आपलेच लोक आहे, त्यांना पण काही बोलता येत नाही समजा. मग तुम्ही काय बघून मतदान करणार? तुम्ही स्थानिक उमेदवाराचं काम बघून करणार की पक्ष बघून करणार? पक्ष बघून नाही, व्यक्ती बघून मतदान करणार आम्ही. दादा तुमचं नाव काय आणि तुम्ही दिवसभर इथंच असता का? माझं नाव पंढरीभाऊ मोहिते पाटील. दिवसभर इथंच राहतो मी. बरं, मग इथं असताना काय काय तुमच्या समस्या आहेत? इथं असताना तुम्ही जे दैनंदिन जीवनात बघता? आमच्या समस्या वगैरे काहीच नाही, फक्त नगरपालिकेवाले पाठीमागे लावून आमचे लोक ऐकत नाही. ते जर म्हटलं बरोबर लावता, आम्ही लावायला तयार आहे. म्हणजे हे गाडा हा गाडा भाजीपाल्याचा, भाजीपाला विकतो. इथं मला झाले 25 वर्ष. जेव्हा हा रोड कच्चा होता तेव्हापासून मी इथंच येत आहे. आम्हाला काही त्रास वगैरे काय नाही, पण आमचे लोक ऐकत नसल्यामुळं ते लोक येतात, गाड्या घेऊन जातात. त्यांचं बरोबर आहे, चुकतं आहे आमचंच. पण आम्ही गरीब लोक, आम्हाला पोट भरून द्यावं अशी आमची त्यांना विनंती आहे. मग कोण तुमचे हे, म्हणजे कोण तुमचा गाडा नेणार नाही, कोण यावं निवडून, काय वाटतं? नाही, आता हे भाजप सरकार चांगलंच आहे. मोदी साहेब हे जे यायला पाहिजे. काका तुमचं नाव काय आणि कुठं राहता तुम्ही? अशोक क्षीरसागर. कुठं राहता?
गजानन कॉलनी. मग इथं दिवसभर असता का? हो. बरं, मग काय काय समस्या आहे तुमच्या इथं दिवसभर असताना, किंवा तुम्ही जिथं राहता तिथं पाणी वगैरे बरोबर आहे का? पाणी वगैरे सगळं व्यवस्थित येतं, फक्त आठवड्यातून 2 वेळेस पाणी येतं. बरं. मग काय नाही, मग 4-4 दिवसाचा गॅप असतो, कधी वेळेचं मागं पुढं होतं, एवढंच. आता येणाऱ्या महापौरकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? काय नाही, रस्ते, वीज, पाणी हे वेळच्या वेळेवर दिलं तर फार चांगलं होईल. बाकी काहीच नाही, बाकी सगळं व्यवस्थित आहे. फक्त पाणी आणि रस्ता आणि हे जी वाहतूक चालते, हे वाहतुकीमध्ये थोडाफार बदल व्हायला पाहिजे. जास्त गर्दी होते, त्यामुळे रस्ता क्रॉस करण्याला थोडा त्रास होतोच. काय वाटतं, कोण हा बदल करेल किंवा कोण पाहिजे तुम्हाला? आता प्रत्येक पुढाऱ्याने व्यवस्थित आपलं काम केलं. पुढारी हा पुढारीच असतो, पण कुठलाही पक्षाने किंवा भाजप पक्षाने किंवा शिवसेना पक्षाने असं कोणी काम करेल तोच व्यवस्थित. बाकी काय, बाकी व्यवस्थितच आहे सगळं. काकू, तुमचं नाव काय? माझं सीमा विष्णू काथार आहे. बरं, तुम्ही दिवसभर इथंच असता, फुलं विकता? सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 11 वाजेपर्यंत. मग काय भाव वगैरे आहे का? म्हणजे आता सीझन नाही आहे तर? सीझन नाही सध्या काही, आता एवढा महिना आस्त्या लागलेला आहे तर मग काही एवढं सीझन नाही आहे. मग आता 15 तारखेला महानगरपालिकेचे इलेक्शन आहे, माहिती आहे तुम्हाला? हो तर आहे ना, माहिती आहे. बरं, मग काय समस्या आहे? तुम्ही जे इथं दिवसभर असता किंवा मग तुमच्या भागामध्ये पाणी वगैरे बरोबर आहे का? काय समस्या आहे तुमच्या? पाणी तर आहे बरोबर, मग आमच्या जसं डेनिस लाईट भरपूर फुटलेलं आहे गल्लीमध्ये. तिकडं कोणी लवकर जास्त येऊन बघत नाही. पुंडलिक नगर 8 नंबर गल्ली 3 नंबर गल्लीमध्ये. आणि परत असं काही आहे की भरपूर एक कचऱ्यावाल्या वेळावर थांबत नाही. आम्ही घरातून बाहेर येऊ तर पटकन गाडी चालली आहे ती. आणि परत मग त्याच्यामध्ये आम्ही आता इथं रोडावर दुकान लावतो. भरपूर जवळपास आमच्या दुकानाला इथं एक जणांना 40 वर्ष झालेले आहे. तर अतिक्रमण आले की उठवून टाकतात, माल घेऊन जातात. आता सामान राहतो जवळपास आमचा नाही म्हणतात 4-4, 5-5 हजाराचा, तर मग वापिस देत बी नाही. आणि परत मंदिरवालेच उठवून दिलं तर आम्हाला. मग आम्ही मागे उपोषणला बसलो होतो, तर तेव्हा आम्ही रातोरात घरी गेलो, दुकान बंद करून आमच्या दुकाना रोडावर फेकून दिलं त्या. आणि दुकानं इथं पूर्ण जाळी लावून घेतली होती. मग आम्हाला बसायची तिथं थोडी टंचाई आहे. आता एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला कमीत कमी इथं पोट भरू द्या त्यांना. बरं, मग इथे तुम्ही दिवसभर असता म्हटल्यावर बाथरूम वगैरे आहे का इथे? बाथरूम आहे ना, मंदिरासमोर आहे. नाही एवढं राहत नाही, पण मग आता नाही म्हणल्यापेक्षा आपल्याला बरं आहे जरा ते. मग इथं जवळपास इथं कुठंच नाही आहे. इकडं फक्त एकच एवढे ते बी आता या 8-9 वर्षामध्ये का झालेलं आहे. पहिले तर नव्हतंच. बरं, मग काय वाटतं, कोण निवडून यावं? तुम्हाला कोण हवं आहे? आम्हाला ज्याच्याकडून अपेक्षा आहे त्यानं आमची जे कामं वेळावर केली त्याच्याकडूनच आहे. आता एकदम आपण नाव नाही सांगू, आता ते कोण येऊ शकतात. आता तुमचं नाव काय आणि कुठलं आहेत तुम्ही? मी विशाल मच्छिंद्र निळ, मी राहणार न्यायनगर. बरं, मग काय काय समस्या आहे तिकडे दैनंदिन जीवनात? दैनंदिन जीवनात आमच्या इकडं पाणी टायमावर येत नाही, रस्ते खराब झालेले आहे. काय अपेक्षा आहे मग येणाऱ्या महापौरकडून? येणाऱ्या महापौरकडून आमच्या वार्डामध्ये कामे झाले पाहिजे आणि पाणी टायमावर आलं पाहिजे. मग काय वाटतं, कोण हा बदल करेल, कोण निवडून यावं? याच्यात आता आम्ही सांगू शकत नाही कोण बदल. तर हे होते छत्रपती संभाजीनगरमधील गारखेडा परिसरातील नागरिकांची मतं. अपेक्षा भरपूर आहेत, प्रश्नही आहेत. आता प्रश्न हा आहे की कोण या प्रश्नांची उत्तरं देतं. बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र.